आता तो त्यावेळी जे बोलला तुमच्या समोर बोलला प्रशस्त वाटत नाही, तर एवढं बोलून काकाने गप्प बसावं की नाही? अहो अंगात विद्युल्लता संचारल्यासारखा दूर व्हा पाहू, दूर व्हा असं गर्दीला हटवत आला. धोत्राचा काष्ट असा घट्ट पोचला आणि बसली होती हिच्या डोक्यावर घंगाळ रिकाम केलं आणि कुत्सितपणे माझ्याकडे पाहून शेतावरून भाताची परीक्षा. काय नाही रे, बायकोच पाणी पाजणार रे. आता काकाची बत्तीसची हद्दीच काही खोटी ठरली नाही, पण इतक्या लोकांपुढे मला बेमट्या म्हटल्यामुळे आमच्या हिची समजूत झाली माझं पाळण्यातलं नावच बेमट्या. मी तुम्हाला मगाच म्हटलंय आमचा काही प्रेमविवाह वगैरे नव्हता. त्या काळी कधी काळी प्रेमविवाह व्हायचे हो, आणि पत्र पाठवायचे एकमेकांना, इकडनं तिकडे प्रिय अमुक अमुक असं नाही. पण पत्रावरून तुम्हाला एक आठवण सांगतो. आमच्या हिनं मला पहिलं पत्र लिहिलं होतं ते आमच्या शंकराच्या वेळी पहिल्या बाळांपणाला कोंबूर प्यायला गेली तिकडनं, आणि आयुष्यात येणाऱ्या पहिल्या पत्रातलं पहिलं वाक्य होतं, म्हणजे शिरसाष्टांग नमस्कार झाले वगैरे सगळं, येताना सांगावयासच विसरले, संवाशेर दूध एकट्यास करायचंय काय, पावशेरच घ्या म्हणजे दूध हो, उद्याच्या उद्या भैया सांगण्यास विसरू नये. माझी प्रकृती अजूनही ठणठणीत आहे, बापांचा दमा थोडासा बरा आहे, पत्र समाप्त. आता यातनं तात्पर्य काय? लग्न लागलं तरी आम्हा दोघांना एकमेकांची नावं ठाऊक नाही. आणि तुम्हाला तर माहितीये लग्नात घास देताना प्रश्न येतो नाव घेण्याचा. उखाणा सगळ्या सरकाया माडकाया अशा भरती जमलेल्या कान टवकारून, आणि आमची गोदामावशी तिकडनं चांगला मोठ्यानं घे बरं का ग, सगळ्यांना ऐकू जाईल सा, कळलं का ग अन्नपूर्णे? तेव्हा मला कळलं आमच्या कुटुंबाचं नाव अन्नपूर्ण आहे. पण माझी छाती धडधड होती, नाव तिला घ्यायचंय म्हणजे माझं नाव ठाऊक असणं तिला गरजेचं आहे. आता पुढं काय होतंय, काय वाढून ठेवलंय म्हणून कावऱ्या वावऱ्या टेन्शन मध्ये, आणि माझ्या त्याच अवस्थेला पाहून आमचा पोच काका पुन्हा मर्दासारखा वर का पाहू, आता मर्दासारखा आणि वर म्हणजे नक्की कुठे कसं पाहावं मला काही कळत नाही. मी फक्त वेळ मारून गेलो. थोडा वेळ झाला बायको काय नाव